भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 100% मतदान. 457 पैकी सर्व 457 मतदारांनी बजावला हक्क. मतपेट्या वैनगंगा स्टॉक रूममध्ये सुरक्षित. 22 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 साठी गुरुवारी झालेल्या मतदानात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 4 मतदान केंद्रावर शांततेत पार पडलेल्या मतदान एकूण 457 पैकी सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 100% मतदानाची नोंदणी केली. मतदानानंतर मतपेट्या वैनगंगा स्टॉक रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून 22 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावंतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांसाठी आयोजित या निवडणुकीत सर्वच मतदारांनी सहभाग नोंदवल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा येथे 166 पैकी 166 मतदारांनी मतदान केले. उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली येथे 61 पैकी 61 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे 154 पैकी 154 मतदारांनी मतदान केले. तर तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे 76 पैकी 76 मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानामध्ये 224 पुरुष आणि 233 महिला मतदानाचा समावेश असून सर्व केंद्रावर 100% मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वैनगंगा स्टॉक रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. स्टॉक रूमच्या सुरक्षेसाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले असून उमेदवारावर अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधी इच्छेनुसार स्टॉक रूम परिसरात येऊन पाहणी करू शकणार आहेत. निवडणूक प्रशासनाने पारदर्शकता आणि सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.